आजची प्रेस प्रामुख्यानं दोन कामासाठी आहे. एक तर पहिलं, आपण सर्वांनी आज अत्यंत चांगल्या बातम्या दिल्यात. तुम्हाला कल्पना आहेच, भारत देशाचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनखडजी संभाजीनगर शहरामध्ये उद्या येत आहेत. वेरूळमधला कैलास केव जी आहे, कैलास एक लेणीची पाहणी करतील 10 मिनिट. बाय चॉपर ते विद्यापीठात येतील आणि जो मेन कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे चान्सलर आणि विद्यापीठाचे कुलगुरू त्यांना आमंत्रित केलं होतं, ते त्यांनी मान्य केलं. म्हणून पदवीदान समारंभ जो आहे त्याला ते उपस्थित राहतील. पदवीदान समारंभामध्ये प्रतिकात्मक पदवी त्यांच्या हाताने दिल्या जातील. ते किती ते मला माहीत नाही, पण कुलगुरू सांगतील. आणि आज पेपरला बातमी 56,000 काहीतरी पदव्या द्यायच्यात या वर्षीच्या. ते प्रतिकात्मक काय देतील. तिथून ते बाय रोड बाय व्हेकल SB मध्ये येतील आणि SB मध्ये दुसरा मोठा कार्यक्रम म्हणजे संविधान जागरण. संविधान जागरण म्हणजे आपल्या प्रत्येकाला आपला हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी म्हणून तो कार्यक्रम आहे. त्याची पार्श्वभूमी अशी आहे, आपलं संविधान बनवताना कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली 239 लोकांची बनवली. 239 देशातले लोक निवडले आणि त्यांनी भारताचं संविधान कसं असावं हे त्यावेळेस त्यांनी चर्चा केली. बऱ्याच देशामध्ये जाऊन काही लोकांनी ते संविधान वाचलं, कुणाला काही अभ्यास केला असेल आणि त्यातून एक मसुदा बनवला. ते मसुदा बनवल्यानंतर मग ड्राफ्ट कमिटी बनवली. त्या ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ती 7 लोकांची कमिटी होती. ती कमिटी दिल्यानंतर ॲक्च्युअली हुसेनीजी जे काय बनलेला ड्राफ्ट होता तर तो ह्या कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीला सादर केला आणि त्या सादर केल्यानंतर ते बैठकीत जर मंजूर केला असेल, तो दिवस जर कुठला असेल तर 26 नोव्हेंबर 1949. आणि त्या दिवसाला आतापर्यंत त्या दिवसाला ते मंजूर केलं हे इतिहासात आहेच, पण त्याला काही विशेष म्हणणं नव्हतं. पण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर या दिवस साजरा प्रत्येक वर्षी साजरा केला जातो आणि त्याला संविधान दिवस असं नाव दिलेलं आहे. जसं आपण प्रजासत्ताक दिन असं जसं म्हणतो ना, किंवा गणतंत्र दिवस जसं म्हणतो 26 जानेवारीला, तसं त्याला संविधान दिवस म्हणलं जातं. आणि त्या काळामध्ये पार्लमेंटमध्ये 2 दिवस सर्व पक्ष संविधानवरती जबाबदारी काय, हक्क काय, संविधान कसं बनलं ह्याच्यावरती चर्चा झाली. आणि त्याच वेळेस ठरवलं होतं की आपल्या पूर्ण देशभरामध्ये संविधानावरती हे वर्ष साजरं करावं. त्याचाच एक भाग म्हणून सरस्वती भवनने हे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचं उद्घाटन माननीय उपराष्ट्रपती उद्या करतायत. हे करत असताना प्रत्येक महिन्याला त्यांनी ठरवलं की 12 कार्यक्रम घ्यायचे आणि ते घेत राहतील. हा दुसरा. आणि त्याच्यानंतर मग हे 2 कार्यक्रम झाले की माझ्याकडे सदिच्छा भेट आहे. ते सदिच्छा भेट मला एक 5-10 मिनिटाचा मला वेळ दिलेला आहे. मी त्यांच्याच सभागृहामध्ये आहे. ते आमचे सभापती आहेत, उपराष्ट्रपती आहेत, सभापती आहेत. नॅचरली माझी ओळख असल्यामुळे विनंती केली की त्यांनी मान्य करून घरी येतील. 10 ते 15 मिनिटाचा वेळ आहे, ते जातील. हा दुसरा महत्त्वाचा विषय आहे की प्रधानमंत्री मोदी साहेबांची प्रधानमंत्री म्हणून 3री टर्म सुरू झालेली आहे. 3री टर्म सुरू झाल्यानंतर पहिल्या टर्ममध्ये जर आपण पाहिलं की प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. या प्रधानमंत्री आवास योजनेमधून 4 कोटी लोकांना घरं मिळाले आणि वेगवेगळ्या स्कीम्स शेकडो आहेत. पण उद्याच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की दुसऱ्या टर्ममध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या 3ऱ्या टर्ममध्ये 3 कोटी घरांचा संकल्प आहे. आणि जनतेच्या आशीर्वादाने परत देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, शिंदे साहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, महायुतीचं शासन आलं, केंद्रामध्ये मोदी साहेबांचं शासन, राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं शासन, डबल इंजिनचं सरकार. आणि ह्या डबल इंजिनच्या सरकारामध्ये चांगलं काम व्हावं म्हणून माननीय देवेंद्रजींनी 100 दिवसात काय काम करावं असं एक त्यांनी ठरवलं होतं, 100 दिवसाचा आराव. तर हे करत असताना केंद्राने यांना 20 लाख घरं या वर्षात बनवायचं असं उद्दिष्ट दिलं होतं. 20 लाख घराचं उद्दिष्ट असं दिलं होतं. आणि माननीय देवेंद्रजीचं सरकार कामाला लागलं
आणि हे जे खातं आहे हे ग्रामविकास खाते अंतर्गत हा प्रकल्प आहे, प्रधानमंत्री आवास योजना. आणि 20 लाखांना त्यांनी 40 दिवसात मंजुरी दिली. फडणवीस साहेबांच्या सरकारने 20 लाख घरांना त्यांची ज्यांना आवश्यक आहे ते करून 40 दिवसामध्ये मंजुरी दिली. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मंजुरी दिल्यानंतर ग्रामीण भागामध्ये साधारण आम्ही तुम्हाला देतो ते हप्ते किती असतात काय असतात, पण 20 लाखांना मंजुरी दिली. तर 20 लाखांना मंजुरी दिल्यानंतर त्यातल्या 10 लाख लोकांना उद्या हप्ता होणार आहे. म्हणजे अमितभाई शहा त्याचे प्रमुख, महाराष्ट्रामध्ये देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते 10 लाख लोकांना पहिला हप्ता दिला जाणार आहे. आणि त्याचबरोबर 20 लाख लोकांना घराची मंजुरी देण्यात येणार आहे. अत्यंत अँबिशियस मोठा प्रकल्प उद्या उद्घाटन करत आहे. हा कार्यक्रम पुणे येथे बालेवाडीमध्ये स्टेडियममध्ये होतोय. माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदे साहेब, फडणवीस साहेब हे सर्वच तिथं आहेत. त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ असतील तिथले मंत्री, त्याचबरोबर चंद्रकांत दादा असतील आणि ग्रामविकास मंत्री गोरे हे सर्व तिथं उपस्थित राहणार. आता उद्याच्या कार्यक्रमाचं विशिष्ट असं आहे की एका क्लिकवरती 15,000 गुणले 10 लाख जर घेतलं तर 1500 कोटी रुपयाचं वाटप उद्या होणार आहे ज्यांना घरं नाहीत त्यांचं. पण हा कार्यक्रम तिथं जरी असला पुण्यामध्ये, साधारण त्या ठिकाणी 10,000 गरजू लोक तिथे येणार आहेत, 10,000. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये 40,000 ग्रामपंचायत आहेत. ह्याचं विस्तार 28,000 ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम कसा दाखवता येईल त्यासाठी केलेलं आहे. आणि हे दाखवत असताना जिल्हा लेवलला जो पालकमंत्री आहे त्या पालकमंत्र्यांनी कार्यक्रम घ्यावा असं निर्देशित केलेलं आहे. आपल्या जिल्हा परिषदचा हा कार्यक्रम तापडिया नाट्य मंदिरमध्ये आपले पालकमंत्री संजयजी शिरसाट घेतील. त्याबरोबर सावेसाहेब तिकडे असतील, मला माहित नाही आता काय ते, पण इथलं संजय शिरसाट घेतील. आणि आमदारांनी त्या तालुक्यात कार्यक्रम घ्यावा, आमदाराने त्या तारखेत घ्यावा. आणि त्याच्या पक्षाखाली त्यातले BDO असतील, तहसीलदार असतील, त्यांनी त्या तालुक्यात उपस्थित राहिलं पाहिजे. आणि ग्रामीण भागामध्ये जर लोकप्रतिनिधी असतील तर लोकप्रतिनिधी, नसतील तर समजा सरपंचाने तिथं ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी स्क्रीनवरती कार्यक्रम दाखवावा असं हे नियोजन झालेलं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर टोटल आपल्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहिती, तुम्हाला पत्र देणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 20 लाख म्हणालो होतो, पण आपल्या जिल्ह्यामध्ये 72,789 लोकांना घरं मिळाली पाहिजेत. त्यामधले मान्यताप्राप्त 67,246, निकाम 67,246 लोकांना मान्यता प्राप्त मिळालंय. आणि 37,392 लोकांना 15,000 रुपयाचा हप्ता, बघा इथं 15,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. ही आपल्या जिल्ह्याची ही आहे. आणि एकंदरीत 9 तालुक्यामध्ये किती जर म्हणणार तर हे सर्व माझ्याकडे आहे, त्याचं सांगायचं तर मी सांगतो किंवा तुम्हाला मी पेपर देतो. तर असा हा अँबिशियस प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या पहिल्या 100 दिवसातल्या कार्यकाळातला हा कार्यक्रम उद्या पहिल्यांदा होतोय. आणि त्याचं उद्घाटन माननीय गृहमंत्री अमितभाई करतात. या ठिकाणी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये तापडिया नाट्य मंदिरला जिल्हा परिषद, पालकमंत्री आणि महायुतीच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला जातोय.
आणि म्हणून ही पत्रकार परिषद महत्वाची आहे. याचबरोबर हे झालं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेची, पण आणखी योजना आहेत. समजा हे गोरगरिबासाठी आहे, पण मध्यमवर्गीय लोकांसाठी समजा आपल्यासारखी सुद्धा ही स्कीम चालवली जाते. त्यामध्ये एखादा समजा आता मी घरकुल नाहीये, मला घर नाहीये, मला फ्लॅट घ्यायचा आहे आणि मी सरकारी नोकर आहे, मला समजा 1 लाख पगार आहे, तर 1 लाख जर पगार असेल तर मी मोठं घर घेऊ शकत नाही. समजा 50 लाख दोन, तर मी समजा 20 लाखाचं घर घेतलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा दुसऱ्या स्कीम मध्ये बसून 2.5 लाख हप्ता तुम्हाला मिळू शकतो. आणि त्याच्यामध्ये परत 10% जर भरले तर तुम्हाला बँकेतून लोन मिळू शकतं. तर बँक थोडी गडबड करत असेल तर मी त्यासाठी आहे. मला माहित नाही काय ते रवी मान हलू लागला, मिळत नाही बँकवाले. तर ठीक आहे, तर मी इथलं तरी सॉल्व्ह करू शकेन प्रॉब्लेम. एनिवे हा स्कीम आहे, याच्यासाठी आपण डिटेल बोलू, म्हणजे डायव्हर्ट नाही करायचं मला. पण गोरगरिबांसाठी आवास या स्कीमचं उद्या माननीय अमितभाई शाह यांच्या हस्ते 15,000 कोटीचं उद्या वाटप आहे. साधारण 10 लाख तापडे नाही, हे आता हे ग्रामीणच हे सध्या हे केलेलं आहे. तो फक्त जिल्हा परिषदचा आहे. ही उद्याच्या स्कीमचं जिल्हा परिषदचा, समजा शहराचा परत होईल. हा तर 100 दिवसात झालं नाही, 100 दिवसात झाले. कोणता त्याच्यातल्या उद्घाटन झालं नाही त्याचं अजून. ऐकून घ्या, 2 नाही 4 ठिकाणी पाहिल्या होत्या. तर त्याच्यामध्ये रिटेंडर झालं, त्याच्यामध्ये फक्त पडेगावच्या ठिकाणी घेतलं. त्याचा आपण एक फॉलोअप घेऊ ना मीटिंग, त्याच्यात मिक्स करू नका शहरी भागाचं. हा नंतर घेऊ. आता तू म्हणला ना, मी खरं तर उद्या बैठक ठेवली होती, पण ते परवाच्या दिवशी, पण मला दिल्लीला एक मीटिंग लागली म्हणून चाललो मी फक्त पिण्याच्या पाण्यावरती मंथली बैठक सुरू करणार आहे परत. कुठलं नाही, ते रिटेंडर झालं ना, ते सर्व टेंडर कॅन्सल झालं, रिटेंडर झालं. रिटेंडर तर कुणाला मिळालं मला माहित नाही. त्याला माहिती आहे अमितला. हा दिली, ते आहे माहिती, तेच मी माहिती घेतली. हा हो ना मग. चला एक प्रेस महिन्यातून. चला पहिले आपण मीटिंग घेऊ. हे निकम हे वाटून द्याल सगळ्यांना, हे सगळ्यांना